नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. गेल्या 15 तारखेपासून पवित्र पोर्टलवर जे शिक्षकांचं भावी शिक्षकांचं त्या ठिकाणी जे टेट परीक्षा दिलेल्या आहेत त्यांचं नोंदणी सुरू होती. अर्थात पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणित करण्यासाठी जी सुरुवात केलेली होती त्याच्यामध्ये अनेकांच्या बऱ्याच समस्या होत्या. त्याच्यासाठी जी तारीख दिलेली होती विहित वेळ ती आज अंतिम तारीख होती. त्याची मुदत आज संपणार होती. प्रशासनाकडे मंत्रालय स्तरावर शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये आयुक्तांकडे जवळपास सगळ्याच ठिकाणी जे आहे ते आपण याचा योग्य तो किंवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा केलेला होता. आणि याला यश म्हणून जे काही राज्यातील भावी शिक्षक पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन नोंदणी करण्यासाठी स्वप्रमाणित अर्ज करण्यासाठी वंचित राहणार होते. जसं की मिसमॅच आहे, त्याचे अप्रूव्हल आलेले नव्हते ईओ स्तरावरून, मोबाईल नंबर गहाळ झालेला आहे, त्यांना OTP जात नव्हते, बरेच NCLची समस्या, EWSची, SCBCच्या समस्या, प्रवर्गाच्या अनंत अशा समस्या होत्या. त्यांना त्या ठिकाणी जे आहे ते मिसमॅच येत होतं आणि पवित्र पोर्टलपासून ते रजिस्ट्रेशन करण्यापासून वंचित राहत होते. पर्यायाने शिक्षक भरतीपासून ते उमेदवार वंचित राहत होते. अन्य उमेदवारांच्या माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या. बऱ्याच महिला भगिनी अक्षरशः माझ्याकडे बऱ्याच जणी तर त्या ठिकाणी रडलेल्या सुद्धा. या सगळ्या ज्या समस्या होत्या त्या प्रशासनाकडे आपण योग्य पद्धतीनं मांडल्या आणि काल लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं की मुदत तर मिळणारच आहे. रविवारी सुद्धा त्या ठिकाणी विषय घेऊन तशा सूचना जी आहेत मंत्रालय स्तरावरून शिक्षण आयुक्तांना दिलेल्या होत्या. आणि आज फायनली जी आहे मुदतवाढ त्या ठिकाणी शिक्षण आयुक्त कार्यालयातून मिळालेली आहे. ती जी मुदतवाढ आहे ते 6 जानेवारीपर्यंत त्या ठिकाणी नवीन उमेदवारांना पवित्र पोर्टलला नोंदणी करण्यासाठी देण्यात आलेली आहे. आणि सोबतच ज्यांनी नोंदणी केलेली आहे तर त्यांना ते आपलं पवित्र पोर्टलवरचं नोंदणी केलेलं सर्टिफिकेशन जे आहे ते सेल्फ सर्टिफाय करण्यासाठीची अंतिम तारीख जी आहे ती 8 तारीख अशी देण्यात आलेली आहे. आणि नव्यानं ज्यांना नोंदणी करायची आहे त्यांना त्या ठिकाणी 6 जानेवारी ही अंतिम तारीख असणार आहे. कृपया तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, ही अंतिम मुदतवाढ असणार आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आता मुदतवाढ मिळणार नाही असं सक्त जे आहे ते सूचना देण्यात आलेल्या आहेत. यानंतर तुम्हाला या पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करण्यासाठी गरज नाही असं गृहीत धरले जाईल. त्यामुळे विहित वेळेमध्ये तुमचं पवित्र पोर्टलचं नोंदणी जे आहे ते करून घ्या आणि शिक्षक भरती प्रक्रियामध्ये पुढील प्रोसेससाठी जे आहे ते तुम्ही पात्र राहणार. अन्यथा नोंदणी जर केली नाही तर तुम्ही पुढच्या प्रोसेसमध्ये जे आहे ते आजपासूनच बाद होणार. ज्यानं मग तुम्हाला किती मार्क्स असू द्या, मार्क्स मॅटर करत नाहीत. जोपर्यंत तुम्ही तुमचा अर्ज स्वप्रमाणित करत नाही तोपर्यंत तुम्ही पुढील भरती प्रक्रियेला पात्र होणार नाही. म्हणून ही अंतिम मुदत असणार आहे. या सगळ्यांच्या समस्या ऐकून घेऊन आपण सन्माननीय जे काही शिक्षण आयुक्त आहेत आणि वरिष्ठ अधिकारी जे काही मंत्रालय स्तरावरील शिक्षण विभागाचे आहेत यांच्याकडे आपल्या सगळ्या तक्रारी ज्या आहेत त्या आपण मांडलेल्या होत्या. त्या ठिकाणी जे आहे या सगळ्या तक्रारीची त्या ठिकाणी दखल घेऊन त्या ठिकाणी या वंचित राहू नयेत शिक्षक भरतीपासून, पवित्र पोर्टलपासून, नोंदणीपासून. त्यामुळे सगळ्यांच्या तक्रारीचं त्या ठिकाणी ऐकून घेऊन जे आहे ते मुदतवाढ त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आणि यानंतर कोणीही पवित्र पोर्टलला नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ मागणार नाही हे स्पष्ट आहे. वैयक्तिक मी सुद्धा त्या ठिकाणी व्यक्तिगत लेवलवर मागणार नाही, कारण ही अंतिम मुदतवाढ असणार आहे. आणि तुम्ही जर शिक्षक होणार असाल तर तुम्हाला या लागणाऱ्या गोष्टी जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही शिक्षक होण्याच्या पात्रतेचं सुद्धा नाही आहे. एक वेळा ठीक आहे मुदतवाढ देणं, काही अडचणी असतात, बऱ्याच अडचणी असतात. कोणी कशाच्या अडचणीत असते, कोणी वैयक्तिक अडचणीत असते, कोणाचे नेटवर्क प्रॉब्लेम, कोणाचे मोबाईल इश्यूज, बऱ्याच अनंत अडचणी असतात. म्हणून 15 दिवसाची मुदत कमी पडल्याच्या नंतरसुद्धा आपण तुम्हाला एक आठवडाभरची त्या ठिकाणी मुदत वाढून दिलेली आहे. आता याच्यामध्ये तुम्ही तुमची सगळी स्वप्रमाणित अर्ज करून घ्या. यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मिळणार नाही हा आपला अंतिम शब्द आहे. त्यामुळं दिलेल्या विहित वेळेत तुम्ही पूर्णपणे त्या ठिकाणी आपले अर्ज स्वप्रमाणित करून घ्या. यानंतर कुठलीही मुदतवाढ देऊ नये असं संघटनेकडनं जे आहे ते आपण स्वतः निवेदन देणार आहोत, याची नोंद घ्यावी. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त उमेदवारापर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना, राहिलेल्या उमेदवारांना, बऱ्याच जणांची आता पवित्र पोर्टलला नोंदणी केली आणि त्यांची मिसमॅच आली, त्यांचं अप्रूव्हल ईओ स्तरावरून झालेलं नाही स्टेटस, अशा सगळ्या उमेदवारांनी आता पवित्र पोर्टलला तात्काळ नोंदणी प्रक्रिया आणि तुमचं स्टेटस मिसमॅच जे आहे ते रिसॉल्व्ह करून घ्या, तुमची क्युरी रिसॉल्व्ह करून घ्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते पवित्र पोर्टलला नोंदणी करून घ्या. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.
जय भीम, शुभरात्री, जय शिवराय मित्र.